परवानगी देण्यात आली होती, त्यानंतर अचानक त्यांची परवानगी रद्द करण्यात आली, याचं कारण काय? दादा, मी आपल्याला एवढंच सांगू शकते की देशाचे गृहमंत्री आमचे, आणि ज्या सायन्स कोर आपल्याला पाहिजे हवा होता, आपण पहिलेही विनंती केली आहे, आपण पहिलेही आपले अर्ज टाकलेले आहे आणि त्या अर्ज अनुसारच आम्ही ती जागा मागितली आहे. तर मला वाटते पॉलिटिकल मतदान होईपर्यंत वाद असतात, आणि कोणी जर आपले क्षेत्रात येत आहे मोठा नेता, जर त्यांच्याकडनं कोणी आला असता आणि आम्ही जर डिमांड केली असती तर आम्ही नक्की ती जागा त्यांना दिली असती. तेवढी मेचॉरिटी तर आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. राहुल गांधीची पण सभा आहे तुमच्या मतदारसंघात परतवाड्याला. मला प्राऊड फील होत आहे की 5 वर्ष ज्या पद्धतीने आम्ही काम केलं, गोरगरिबांच्या मदत राहिलो, लोकांच्या सेवेत मी 24 तास दिले, तर पूर्ण महाराष्ट्र आणि देशाभरच्या नेत्यांना नवनीत राणाला पराभूत करण्यासाठी अमरावती यावं लागतंय. तर मला त्या गोष्टीचा एक प्राऊड फील होत आहे की माझी अमरावती, दिल्लीचे नेते असो, महाराष्ट्राचे मोठे नेते असो, ते अमरावतीत येत आहे. एटलीस्ट माझी अमरावती कशी आहे त्यांनी सगळ्यांनी पाहिली पाहिजे. पेपरमध्ये जाहिरात देऊन पैशाचं आमिष दिलं हा गंभीर आरोप केलेला आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी 1,000 रुपये बच्चू कडू निकालच्या वादानंतर हा आरोप केलेला आहे. दादा, आमचे बच्चू भाऊ माझ्यापेक्षा खूप मोठे आहे, खूप सिनियर आहे. त्यांचा अनुभव त्यांनी जे केलेले आहे ते प्रत्येक वेळेस तेच जाहीर करतात आहे दुसऱ्यांच्या नावाने घेऊन. तर त्याच्यावर मी जास्त काहीच बोलणार नाही. माझं लक्ष माझा मतदारसंघ, माझे मतदार आहे, माझा दुसरा कोणताही लक्ष नाही. प्रचाराचा शेवटचा दिवस, एकूण रिस्पॉन्स कसा मिळतोय मतदारसंघात? मोठं चॅलेंज आहे, तुम्ही भाजपात पहिल्यांदा लढताय. चॅलेंज म्हणजे देशामध्ये मोदीजींची हवा आहे, तर मला नाही वाटत कोणतं जास्त मोठं चॅलेंज आहे. पण लोकांचं जे प्रतिसाद आहे ते हेच आहे की जो वर्कर आहे त्याच्या पाठीशी माझी अमरावतीकर आहे. जे महिलांसोबत नेहमी महिलांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे ते महिला माझ्या पाठीशी आहे. शेतकरी शेतमजदूरांची हाकेसोबत मी नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहिलेली आहे. तर ते प्रतिसाद मला माझ्या जिल्ह्यात भेटून राहिला आहे. तर मला काही जास्त विचार करण्याची आणि हे करण्याची गरज नाही आहे. मोदीजींची हवा होती, आहे आणि राहणार. ते ऑपोजिशन आता पहा, ऑपोजिशन आघाडीला तुमच्या विरोधात एकत्र यावं लागलं, किती मस्त, किती आनंद आहे. या ठिकाणी लावण्यात आली महाविकास आघाडी. मला वाटतं खूप आनंद आहे. जसा देशात नरेंद्र मोदीजींच्या विरोधात जे ऑपोजिशन सगळे एकत्रित झाले, जे एकमेकाचा चेहरा पाहत नव्हते, आज हातात हात घालून मोदीजींना थांबवण्यासाठी ते उभे झालेले आहे. तर मला असं वाटते तीच पद्धती अमरावतीमध्ये, जो इमानदार रहेगा चोर विरोध करेंगे. मतदानाची जी टक्केवारी आहे ती नागपूरमध्ये खूप कमी झाली पहिल्या टप्प्यात, आता दुसऱ्या टप्प्यात आता मी माझे अमरावतीकरांना आम्ही प्रयत्न करतोच आहे. कारण 26 तारखेला खूप मोठे लग्न सुद्धा आहे आणि त्या दिवशी मतदान कमी नाही झाला पाहिजे. हा देशाकरिता मतदान आहे. कोणी हे विचार करू नये की माझे एक मताने काय होईल. तुमच्या एकच मत या देशकरिता खूप मोठं योगदान राहील. हेच विनंती मी सगळ्यांना करते, आणि विनंती पूर्ण देशाकरिता आणि महाराष्ट्राकरिताही आहे की पहिले फर्स्ट नेशन अँड देन एनिथिंग एल्स आफ्टर दॅट. राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी लढत देशात इतर ठिकाणी असल्याचं भाजप सांगतात. अमरावतीतही तसं चित्र आहे. आता कोणी जर स्वप्न पाहत असत दिवसात की पीएमचे रेसमध्ये राहुल गांधी जी आहे, तर मला वाटते दिवसात स्वप्न कधी खरे होत नसतात आणि उघडे डोळ्याने तर अजिबात होत नसते. आणि त्याच पद्धतीने काँग्रेस पाहत आहे. कारण रशिया वॉरमध्ये जेव्हा आमचे मुलं हातात फ्लॅग घेऊन बाहेर निघाले ना, तर तेव्हा मोदीजींची ताकद माहीत पडली. आज पाकिस्तान जो शांत बसलेला आहे त्याच्या मागे मोदीजी आहे. कारण ज्या पद्धतीने ते काम करत आहे पूर्ण विश्वामध्ये, ते रांगीत पहिल्या नंबरवर क्रमांकावर उभे राहतात, शेवटवर नाही. तर कोणताही कॉम्पिटिशन मोदीजी आणि राहुलजीच्या बरोबरीचा नाहीच. अन्न आदिवासी बहुल परिसर आहे बराचसा, आणि अन्न सुरक्षा जी केंद्र सरकारनं दिली त्याचा काही फायदा होईल असं वाटतंय? जे हे आज आमच्यापेक्षा जास्त समजदार एवढा मतदार झालेला आहे. कारण मीडियाचे आपले माध्यमातून आपली मदतीने प्रत्येक गोष्टी तिथपर्यंत पोचवून देणं, 6,000 पासनं जे शेतकरी किसान सन्मान योजनापासनं, घरकुलपासनं, आता 3 कोटी लोकांना अजून घरकुल मिळणार आहे, 600 रुपये निराधारचे 1500 रुपये करणं, मग कंट्रोलचे मार्फत त्यांना अन्नदान भेटणं. तर ह्या सगळी गोष्टी लोकांना चांगल्या पद्धतीने जाण आहे. कोणी कितीही बोंबलल्या, येणार तर कमलच आणि येणार तर मोदीजी.
माझे मतदार ठरवतील. माझा विश्वास नेहमी कामाप्रती खूप एकनिष्ठा राहिला. तर मी कोण काय करताय कशा करताय त्याच्यावर लक्ष न देताना मी काय केलं पाहिजे, माझा विजन काय रचला पाहिजे, त्या गोष्टीवर माझं लक्ष असते. मी माझी पातळी सोडूनही कधी कोणावर बोलत नाही. पूर्ण प्रचार 1, 2, 3 कोणतंही इलेक्शन पाहिलं तर मी माझी मर्यादात माझी संस्कृती जपूनच इलेक्शन लढते. इलेक्शन म्हणजे संस्कृती म्हणजे इलेक्शन. लोकांना लीड करणारा एक विषय आहे आणि त्याच्यात मी संस्कृती पातळी सोडून कधीच कोणावर बोलत नाही. तर शेवटी 26 तारखेनंतर ते सगळे कार्यकर्ता कोणतेही पक्षाचे जरी असले तर ते माझा परिवार आहे. या जिल्ह्याची मी सून म्हणून काम करत आहे. जे प्रचार सुरू आहे तर ग्रामीण भागामध्ये कसा प्रतिसाद मिळतो? खूप जोरात आहे. प्रत्येक महिला पूर्णच्या पूर्ण घरं बाहेर उभे राहतात, फुलांनी वर्षा करतात, स्वागत करतात. तर मला वाटतं याच्यापेक्षा मोठं प्रेम आपल्या घरच्या लोकांनी देऊ शकत. एवढा मोठा प्रेम मतदार मला देतात तर मला जास्त विचार करण्याची गरज नाही. थँक्यू.